सावित्री, काय करतेस? घरातलं काम करते. काय झालं होतं? काय घरातलं काम करतेस? चल माझ्यासोबत शिकवणीला. मी नाही येणार, मला घरातले काम आहे. लग्ना अगोदर तर म्हणली होती मी शिकल. नाही, लोक काय म्हणते? काही नाही म्हणणार, चल माझ्यासोबत. नको नको, मला घरातले काम आहे, तुम्ही जा. अगं सावित्री, बघ ना बाळाला काय झालं, काल रात्रीपासून नुसतं रडतंय. काय झालं ना? अगं काय झालंय, काल रात्रीपासून नुसतं रडतंय. याला तर बाधा झालीये. बाधा म्हणजे? अगं बाधा म्हणजे बाहेरची बाधा असते. तुला कसं काय कळालं? अगं त्याच्या पापण्या किती झालं. आता मी काय करू? आपल्या गावाबाहेर एक बाबा आले, त्यांच्याकडे जाऊ. चल. बघा ना काय झालं. तुला तर बाहेरची भूत बाधा झाली. मग त्यामुळे चालू नाही. आता मी काय करू? तुम्हाला याच्यासाठी बळी द्यावा लागेल. बळी म्हणजे? तुम्ही फक्त पैसे द्या आणि सर्व बघून घे. हो, ती तुम्हाला पैसे देऊन टाकेल. हे घे अंगारा आणि रात्री मुलाला झोपताना लाव. बघ ना सावित्री, उठतच नाहीये. त्याला बाबा सांगायला नव्हता ना. लावला होता, उठतच नाहीये. काय झालं? अगं सावित्री, काय झालं? हे बघा ना, इथं जाऊन. अगं याला तर खूप ताप आला. तुम्ही या वैद्याकडे नाही घेऊन गेल्या? कोण माहिती? कोण शिकलेलं? त्यामुळेच तर तुला म्हणत होतो की तू शिक. हे नसतं झालं तर शिकली असते तर. तू शिक. हो, मी आता शिकणार आहे. अगं सावित्री, तुला काही कळतंय का? शिकवती कशाला आहे? मी यांना शिकवणार आहे. अगं तुला काही कळतंय का? लेकी बाई सांभाळायचं होतं. घाबरू नकोस, सर्व काही नीट होईल. तू हार मानू नको. मी पोस्टमॅन. या तुमच्यासाठी तार आलाय. अगं सावित्री, तुझ्यासाठी तार आलाय. तुला मुंबईला पुरस्कार द्यायला बोलवलंय.